आवाज मानदेशाचा। आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं कडक उपोषण सुरू झालंय। मात्र दुसरीकडे जरांगेंचे एकेकाळचे सहकारी अमोल खुणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत गंभीर आरोप केलाय। जरांगे, गंगाधर काळकुटे आणि इतर टीमकडे अवैध संपत्ती असल्याचा आरोप अमोल खुणे यांनी केलाय। तर या सगळ्यांची ईडी चौकशी करण्याची मागणी देखील खुणे यांनी केली आहे। पाहूयात। उपोषण आता पुस्तोर 90 उपोषण आहे। प्रत्येक उपोषणाला बायकोला सांगते कुकू पुसून तयार राह, आलो तर तुझा गेलो तर समाजाचा। आपण तुम्हाला किती वेळेस बायकोचा कुकू पुसवायचं आहे आणि किती वेळेस समाजासाठी, म्हणजे तुम्हाला काय असे पुनर्जन्म आहे का, चार जन्म तुम्हाला मिळते का काय, मला ह्याच गोष्टीचं कळा नाही। मी तरी तुम्ही बसल्यावर मी तरी उपोषणाला बसणार आहे आणि मी रीतशीर उपोषणाला बसणार आहे, कारण मी तिथं तहसील ऑफिसला निवेदन दिलेलं आहे रीतशीर। मी तरी माझ्या बायकोचं कुकू बसले। मी उन्हात जर बसलो, जोपर्यंत मराठ्याला EWS आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी उठणार नाही। बीडच्या बसस्थानकमधून ह्याच्यामुळे बोलतोय, मी तर एकटाच आहे नाही, तर मला काही समाजातले कंटक मला म्हणतात की तू शेतातून बाईट देतो, ऊसातून बाईट देतो, तुझ्यात दम नाही। अरे माझ्यात दम आहे ना, आणि 96 कोळी मराठा आहे मी, आणि त्याच्यामुळे इथून बसस्थानकमधून एकटा बाईट देतो ना। माझ्या पाठीमाग आहे का कोणी? एक सुद्धा नाही। आणि तुमच्यात जर खरं तुम्ही जे माझ्यावर कमेंट करतात ना समाजातले काही कंटक, तुम्ही जर खरं एका असतान तर तुम्ही तिथं मनोज जरांगेला जाऊन प्रश्न विचारा, तुमच्याकडं अचानक तुमच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ कशी काय झाली? पांडुरंग तारकने 49 एकर जमीन कशी घेतली? गंगाधर काळकुटेने चंदननगरला 7 गुंठे जागा कशी घेतली? स्वप्नील तारकनी 1.5 कोटीत 6 एकर जमीन घेतली कशी? संजय कटारेचा 5 कोटीचं जे समजा त्याच्या 7 बारेवर बोजा पडला होता ते तहसीलदारनी माफ कसं काय केला? कारण सर्वसामान्यावर जर त्याचं ट्रॅक्टर धरलं त्याच्यावर सरकार NPD पोलीस हे कानून कायदा NPDचं त्याच्यावर गुन्हा टाकतो, 1 वर्ष त्याला आहे का NPD कायदे अंतर्गत 1 वर्ष जेलमध्ये टाकते। अरे मग संजय कटारेचा 5 कोटीचं जे बोजा पडला 7 बारेवर, ह्यांच्या वावरात जे वाळूचा स्टॉक होता त्याच्यावर बोजा पडला, तो माफ कसं काय होतोय? जेवढी टीम आहे त्या टीमचा, माझा आणि मनोज जरांगेचा SIT चौकशी आणि नार्को टेस्ट होण्यात यावी। आणि जे अजय महाराज बारसकरने ईडीला ते पत्र दिलेलं आहे की निवेदन हे ह्यांच्या टीमची ईडी मार्फत चौकशी व्हावी प्रॉपर्टीची, ह्या सुद्धा प्रॉपर्टीची आहे का चौकशी, यांची 100% व्हायला पाहिजे। माझी प्रकाश दादा सोळंके, संदीप भैया क्षीरसागर आणि बजरंग बाप्पा सोनवणे ह्या लोकप्रतिनिधीला, हे बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, एक खासदार आणि 2 आमदार, ह्यांना माझा आहे का ओपन चॅलेंज आहे, तुम्हाला आहे का इथून पुढं कधीच गुलाल लागणार नाही। मी तर एकटा आहे आणि तुम्हाला काय माझ्या संग खेटायचं ते खेटा। मी ओपन फिरतोय कुठं बी, आज बी बीडमध्ये, उद्या बी कुठं बी भेटेन तुम्हाला। तुमचे काय कार्यकर्ते असतील, तुमच्या काय शक्ती असतील, तुमचे काय पक्ष असतील, काय तुमच्या जे तुमच्या यंत्रणा आहेत ते हलवा आणि अमोल खुणेला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करा। मी तुम्हाला आहे का, तुम्ही एक तर लय मोठी चूक केली। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।